तर कार्यकर्त्यांना दम भरलेला आहे, मात्र निशाण्यावरती कोण असा सवाल उपस्थित होतोय. कारण अजित पवार यांच्या निशाण्यावरती कोण, कारण त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नव्हतं. मात्र जे काही वक्तव्य ते करत होते ते मात्र धनंजय मुंडे यांना उद्देशून असल्याचंच पाहायला मिळत होतं. जिल्ह्यामध्ये दर्जेदार कामं झालीच पाहिजेत. अजित पवारांनी म्हटलंय, विकास कामं करताना खंडणीचे प्रकरण आढळता कामा नयेत असंही म्हटलंय. आपल्याकडनं कुठलीही चूक होता कामा नये. जनतेचा पैसा चांगल्या कामात लागला पाहिजे. कुठलंही वेडवाकडं काम मी सहन करणार नाही असाही दम अजित पवारांनी भरलाय. कुणी कुठल्याही पदावर असेल तरी थेट कारवाई करेल. गैरवर्तन गैरव्यवहार आढळल्यास मुकोका लावायला मागे पुढे पाहणार नाही. काम करताना मी कोणतीही जातपात पाहत नाही. रिव्हॉल्वर लावून फिरतील त्यांचा परवाना रद्द करू. रील वगैरेही मी खपवून घेणार नाही. आपापली चारित्र्य स्वच्छ ठेवा. चुकीच्या प्रवृत्तीचे लोक आजूबाजूला असता कामा नयेत. साधू संतांच्या मूर्ती देता तसं वागा असंही अजित पवारांनी म्हटलंय आणि शालजोडीतले लगावले.